बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी आंधळी कोशिंबीर, भाग 3. संध्याकाळची सुवर्ण किरण पिवळ्या नाजूक फुलांना निरोप देत होती. नुकतंच आतुरतेनं घरी परतलेलं गोधन आपल्या बछड्यांसह तृप्ततेनं उभं होतं. काळ्या भोर जमिनीवर सूर्याची सावली पडत चालली होती. उत्तरतीचं ऊन शेतापलाडल्या ओढ्यात रंगपंचमी खेळत होता. द्वाड पोरांना जबरदस्तीनं एकत्र करावं तसं सूर्यानं इकडं तिकडं पसरलेली किरणं जवळ घेतली आणि काहीशा रागानंच तो क्षितिजाजवळ आला. मागं वळून पाहिलं तर चुकार किरणं झाडांच्या शेंड्यावर, डोंगर माथ्यावर अजूनही धुडगूस घालत होती. शेवटी संध्या त्याच्या मदतीला आली आणि उरलेल्या किरणांना तिनं क्षितिजा पार पोहोचवून दिलं. धुसर छाया वातावरणात उरल्या. क्षितिजाशी रंगमहालात अजूनही कोणीच नव्हतं. त्यामुळे एकटीच संध्या उदासपणे फिरत होती. पाहिलंस, अरे निसर्गसुद्धा उदास होतो. दूरवर पाहत धनराज म्हणाले. हो, आपण कवी दिसता. कशावरून म्हणतोस? जिकडे तिकडे दुःख बघायची सवय कवी मनालाच असते. जाणीवपूर्वक जगाच्या दुःखाचा भार आपल्यावर पडलाय या कल्पनेनं कवी बिचारा अर्धमेला झालेला असतो. विरहिणी संध्या, एकाकी यामिनी, कोमेजलेली रोहिणी किंवा दुःखाने गडद झालेली अरुणप्रभा वगैरे वगैरे. पदोपदी निसर्गात दुःख शोधावयाचा त्यांचा अट्टाहासच चालू असतो. खरं आहे, खरं आहे. मला आजच अशी संध्याकाळ दिसली, उदास, एकाकी. नाहीतर संध्या मला एक प्रेयसी वाटते. प्रियाराधनासाठी नवनवे शृंगार ल्यालेली, आतुरतेनं वाट पाहणारी. आपल्या मनाचंच प्रतिबिंब निसर्गात पडत असतं हेच खरं आहे. धनराज गच्चीवर खुर्ची ठेवून बसले होते. प्रसन्न गच्चीच्या काठावर बसला होता. सारं वातावरण अंधारात चाललं होतं. शिवप्रसादने घरात लाईट लावले होते. त्याची एक तिरीप धनराजांच्या चेहऱ्यावर पडली होती. त्यांचा गौरवर्ण उजळला होता. गालावरचा हात बराच वेळ राहिल्यामुळं गालावर तांबूस रंग आला होता. केसांची दाट वलीय भव्य कपाळावर आली होती. कोशाच्या शर्टातून दिसणारं त्यांचं पिळदार शरीर पाहत राहावंसं वाटत होतं. प्रसन्नला वाटलं, ऐन विशीतले आपण आणि उत्तर तिकडे झुकणारे धनराज. खरंच केवढं रूप लावण्य मिळालं यांना. काय बघतोस मित्रा एवढं निरखून? प्रसन्न दचकला. आपल्या मनातले भाव यांनी वाचले तर. सौंदर्याची अभिजात देणगी आमच्या घराण्यालाच मिळाली आहे. अरे, अगदी लहानपणची गंमत सांगतो तुला. खूप खूप पूर्वीचं आठवत नाही, पण असेन 10 वर्षांचा. प्रसन्न सरसावून बसला. रात्र आकाशात चढत होती, पण धनराज आपल्याच नादात होते. जणू पुन्हा ते लहान झाले होते. त्यांच्यासमोर त्यांच्या घराची भव्य वास्तू उभी होती. रंगीबेरंगी काचांची दारं असलेली भव्य माडी, झुंबर आणि काचेच्या शोभिवंत हंड्याने सजवलेली दगडी खांबावर भव्य वास्तू उभारलेली. कोरीव शिल्पांनी सजलेली दगडी फरशीच्या अंगणात खूप मोठे कारंजे लाल पांढऱ्या कमलपुष्पांनी भरलेले. रात्री झुंबरातून पडलेल्या प्रकाशात उभी वास्तू झगमगायला लागली. जाता येता थांबून लोक म्हणत, भगवती प्रसादकडे रोज दिवाळे आहे बरं. बाहेर चौकात दगडी खांबावर काचेच्या दिव्यातून रंगीबेरंगी प्रकाश फरशीवर नाचायचा, तेव्हा कारंज्यातलं पाणी रंगानं चमचमायचं. मातारामजी घुंगट काढून समोरच्या दालनात यायची. त्या घुंगटातूनही तिचे करारी डोळे दिसायचे. केवड्याचा रंग दिसायचा आणि तिच्या वजना इतकेच हिऱ्याचे दागिने सोन्यात मढवून तिच्या अंगावर असायचे. तिचा शब्द तोंडातून बाहेर पडताच झेलला जायचा. ती बाहेर कमी यायची. खरं तर ती विड्यांच्या पानांचा भला मोठा चांदीचा डबा घेऊन शिशवीच्या पलंगावर बसायची
पण तिची नजर दगडी खांबातून दगडी भिंतीतून आरपार फिरायची. कुठे काय चाललंय याची अचूक माहिती तिला असायची. खरं तर धनराज आपल्या आईला भीत नव्हते, पण एक आदरयुक्त दरारा त्यांच्या मनात होता. धनराजजी, आपण लहानपणची गंमत सांगणार होतात? हो ना, हो, सांगतोच आहे, भानावर येत धनराज म्हणाले. अरे काय आहे मित्रा, सगळ्या आठवणी हारातल्या फुलांसारख्या ह्या जीवनाशी निगडीत झाल्यात. एक काढू तर दुसरी आठवते. तरीही सांगतो. त्या दिवशी धनराज, भगवती प्रसादाने हाक मारली. भाई, पिताजी बोलावत आहेत. मग तू बघ की काय काम आहे ते. हाक तुला मारली आहे. मला हाक मारली तरी तुला जाता येतं ना? धनराज म्हणाला. मी कशाला जाऊ? विजयची तक्रार. धनराज! म्हातारामजींची हाक आणि शब्दाबर हुकूम दडदड जिना उतरून धनराज खाली चौकात आला. भगवती प्रसाद कोणाशी तरी बोलत होते. अरे धनराज, हे रामसिंग चाचा, ही त्यांची मुलगी पूनम. हिला खेळायला ने आणि माताजींना सांग 1 तासानं आम्ही येतो. भगवती प्रसाद रामसिंग बरोबर फाटका बाहेर गेले. गाडी सुरू झाल्याचा आवाज आला, पण धनराजला पूनमशी काय बोलावं कळेना. तो तिच्याकडे पाहतच राहिला. धनराज, आपण वर जाऊया. तिचा आवाज धनराजच्या मनाला स्पर्शून गेला. हो हो, चल. तिनं आपला जरीकाठी परकर गुडघ्यापर्यंत वर उचलला आणि उड्या मारत जिना चढायला सुरुवात केली. अर्ध्या जिन्यातच ती थांबली. काय झालं? आमच्याकडे इतका मोठा जिना नाही. खूप खूप पायऱ्या आहेत ह्या. माझे पाय दुखलेत. पूनम जिन्यातच बसली. धनराजला काय करावं कळत नव्हतं. त्यानं वर पाहिलं. बऱ्याच पायऱ्या शिल्लक होत्या. त्यालाही धावत चढल्यामुळं दम लागला होता. कुरळे केस कपाळावर आले होते. केसांच्या महिरपीतून घामाचे थेंब जमा झाले होते. पूनम त्यांच्याकडे पाहत म्हणाली. धनराज, खूप सुंदर आहेस तू. धनराजला हे ऐकून कसं तरीच वाटलं. खाली पाहत तो म्हणाला, तूही आहेस. पुढे काय बोलावं त्याला कळेना. धावतच तो जिना चढून वर गेला. खालून तिची हाक ऐकू येत होती. विजय आणि हरी दोघांना त्याला काही सांगता येईना. जिन्याकडे बोट दाखवून तो म्हणत होता, पूनम, पूनम. ती दोघं त्यांच्याकडे पाहत बसली. बऱ्याच वेळानं पूनम कशी बशी वर आली. तोवर धनराज ऐटीत म्हणाला, बरं का पूनम, हा विजयराज आणि हा हरिराज, हे दोघे माझे लहान भाऊ. बहीण नाही तुम्हाला? नाही, आमच्या वाड्यात खूप मुली राहतात. दूरदूरची नातेवाईक मंडळी. कशाला राहतात? असंच. किती माणसं राहतात? अंदाजे, धनराज मोठ्या माणसाचा आवानत म्हणाला. खूप. पूनम खळखळून हसली. अरे असं सांगतात धनराज? धनराज तिच्या पायातल्या पैंजनाकडे पाहत होता. तू राहशील? आमचाही तुमच्यासारखा मोठा वाडा आहे. तिथे माझी आई आहे. अरे हो, पिताजींचा निरोप सांगायचा राहिलाच. धनराज घरात धावत पळाला. तू नाही खेळत? हरी आणि विजय खेळत होते. पूनम त्यांचा खेळ पाहत होती. का? तुला आवडत नाही खेळायला? आवडतं ना, पण आई म्हणते तू मोठी झालीस आता मुलात खेळायचं नाही. किती वर्षांची आहेस तू? 12. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी. पण आई म्हणते तुझं लग्न करायचंय. धनराजच्या डोळ्यांसमोर लग्न सोहळा उभा राहिला आणि त्याला कसं तरीच वाटलं. इतक्या लवकर लग्न?
माझ्या बहिणीचं तर 10व्या वर्षी झालं होतं. मी पण 10 वर्षांचाच आहे. ती हुंकारली. धनराज काहीच बोलत नव्हता. ती पण एकटक खेळाकडे पाहत होती. ए, तू नवरा पाहिलास? छट, अजून काहीच नाही रे. मग मग माझ्याशी लग्न करशील? छट. धनराज हिरमुसला. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, नवरा मोठा असतो, लहान असला तर? मी आईला विचारेन. हं, तू मला खूप आवडलायस, अगदी खूपच. ती एकटक खेळाकडे पाहत होती. आपण खेळूया लगोरी? पण तू मोठी झालीस ना. तू आईला सांगू नकोस. बरं. सारी जण खेळण्यात रंगली. पूनमला खेळताना पाहून धनराज मनोमन आनंदला. दिवसांमागून दिवस जात होते. रामसिंग चाचाचं काम होत नव्हतं. भगवती प्रसाद रोज त्यांना घेऊन जवेरी बाजारात जात. रामसिंग भगवती प्रसादचे बालमित्र, जमीनदार. पण सततच्या अवर्षणामुळे सारं काही नष्ट झालेलं. त्यामुळं खजिना रिकामा होत होता. काही मौल्यवान हिरे घेऊन ते भगवती प्रसादकडे आले होते. पण त्या हिऱ्यांचं मोल पाहता त्या शहरात एकही जवेरी तयार होत नव्हता. त्यासाठी दिवसेंदिवस ते आसपासच्या जवेरी बाजारात हिंडत, पण मनासारखं जुळून येत नव्हतं. रामसिंग, भगवती प्रसाद म्हणाले, तुझे हिरे मौल्यवान आहेत. खूप मोठ्या सरापाळीतच त्याला मोल येईल. अरे, मौल्यवान असला तरी दगडच. पोटाला काही देईल तर ना. काय करू म्हणतोस? अरे, वाडा गहाण टाकला तर त्यातल्या माणसांना रस्त्यावर यावं लागेल. अनेक चिवचिवणारी पिल्लं त्या घरातून मोठी होऊन परदेशी गेली, पण आठवण ठेवून परत येतात घरासाठी. ते घर गहाण टाकून त्यांचं जीवन उद्ध्वस्त करू? भगवती प्रसाद, सांग सांग, मी काय करू? हे हिरे यांना 4 ठिकाणी दाखवावं म्हटलं तरी जायला पैसा लागतो. अरे, माझ्या पूनमचं लग्न अडलंय पैशाअभावी. 4 वर्ष झाली पावसाचं नाव नाही. कसला कोप झालाय कोण जाणे. रामसिंग, तुझ्या हिऱ्यांचं मोल मी देऊ शकत नाही. तुझा वाडा उद्ध्वस्त करून तुला दुःख द्यावं असंही वाटत नाही. पण संकोच न करता 1-2 वर्षे वाड्यातल्या कुटुंबाला पुरेल एवढं धान्य घेऊन जा. यंदा पाऊस येईल, पीक येईल, सारं ठीक होईल. भगवती प्रसाद म्हणाले, दरवर्षी नेमानं येणारा पाऊस कुठं हरवलाय देव जाणे. पिण्याचं पाणी नदीत मिळतंय म्हणून गाव जिवंत आहे, नाहीतर. काळजी करू नकोस, सारं ठीक होईल बघ. आणि काय रे, पूनमच्या लग्नाची एवढी घाई का करतोस? लहान आहे रे ती. खेळायचं वय तिचं, बंधनात का अडकवतोस? धनराज खेळता खेळता थांबला. पूनमच्या लग्नाचे विचार त्यालाही ऐकायचे होते. भगवती प्रसाद तख्त पोसावर लोडाला टेकून बसले होते. रामसिंगच्या खाली छोट्या खाटेवर हुक्क्याची नळी हातात धरून बसले होते. मातारामजी नेहमीप्रमाणे शिशवीच्या पलंगावर चांदीचा पानाचा डबा घेऊन बसली होती. तोंडात पान भरलं होतंच, तरी हातात पान घेऊन त्याला कात लावण्यात ती रंगली होती. पूनमच्या लग्नाचा विषय निघताच पान पालत्या मांडीवर ठेवत ती म्हणाली, रामसिंगजी, बरोबर आहे यांचं म्हणणं. पुरीचं खेळायचं वय आहे अजून. लग्नाचं इतक्यात पाहूच नका. भाभीजी, आज नाही तर उद्या लग्न करावंच लागणार आहे ना. आज चांगली दिसते, कळी फुलते, तिला फुलू द्या. आमच्यात लग्न लवकर करतात. भाभीजी, उद्या तिला कोणी विचारणारही नाही. एक बोलू रामसिंग, आमच्या घराण्यात तुला द्यायची इच्छा असेल तर पूनम आम्हाला पसंत आहे. हा रामसिंगजी,
पूनम बहू म्हणून चालेल आम्हाला. पण कोणासाठी बोलता आहात भाभीजी? मातारामजींचं लक्ष खांबाआड उभे असलेल्या धनराजकडे गेलं. त्याने एकदम म्हटलं, धनराज, सर्वांना खाली घेऊन जा. गुरुजी यायची वेळ झाली आहे. संध्याकाळचे श्लोक शिक जरा. व्याकरण काव्यदीपिका पाठ करा. धनराज खाली वळला. जाता जाता सर्वांना हाक मारून खाली न्यावं असंही त्याला वाटलं नाही. अंधाऱ्या जिन्यातून खाली जाताना अर्ध्या जिन्यात बसलेली पूनम दिसली. त्याला वाटलं सांगून टाकावं, पूनम, तुझ्या लग्नाचा विषय चालू आहे. माताजी तुला बहू करून घेणार आहेत, पण माझ्याशिवाय कोणाशीच लग्न करू नकोस म्हणून. पण तो गप्प राहिला. धनराज, तुमचा हा जिना मला एका दमात चढता येत नाही. धावत यायचं नाही. सावकाश एक एक पायरी चढली की पाय दुखत नाहीत. बस ना थोडा वेळ. धनराज, तरी मला तू दिसतोस बरं, गोरा गोरा. मला पण तू दिसतेस अगदी छानपैकी. तुझा जरीचा परकर दिसतोय मला. मी उद्या परवा गावाला जाईन. मग माझी आठवण येईल. कमालच आहे. तुला माझ्याशी लग्न करायचंय ना? मी आईला विचारून गेल्यावर. नको विचारूस. का? मी विचारीन. बरं, जाताना तुझा विट्टी दांडून येऊ? पूनम, असं लग्नाचं विचारायचं नसतं. घे माझी शपथ, विचारणार नाही म्हणून. पूनमनं सांगितल्याप्रमाणे त्याच्या गळ्यावर हात ठेवला. धनराजला गुदगुल्या झाल्या. खूप हसत तो धडाधडा जिना उतरून खाली गेला. पूनम त्याच्याकडे वेड्यासारखी पाहत बसली. खूप दिवसांनी कळलं पूनमचं लग्न ठरलंय. मातारामजींनी ठरवलंय. कोणाशी ठरलंय हा प्रश्न विचारायचं धनराजच्या ओठावर आलं होतं. पण मातारामजींचे डोळे नजरेसमोर येताच प्रश्न ओठातच विरून गेला होता. मग कोणाशी झालं पूनमचं लग्न? धनराजजी, आपण अगदी हरवून गेला होतात. सांगेन पुढं. तीच तर खरी गंमत आहे मित्रा. खूप मोठी गंमत. माझ्या जीवनाला सुरुवात नाही म्हटलं तरी पूनममुळंच झाली. तसा काही महिन्यातच मी तिला विसरलो. लहानपणी भातुकलीच्या खेळात झालेल्या नवरा नवरीला पुढच्या आयुष्यात एकमेकांचं दर्शन सुद्धा होत नाही. हीच खरी गंमत आहे. लुटूपुटूच्या खेळातली ती पूनम मला कधीच भेटली नाही. बहुधा तिनं आपल्या आईला विचारलं असेल. कदाचित नसेल ही. मला कसं कळावं ते? सौंदर्याचा शाप घेऊन जन्माला आलेला मी प्रत्येक क्षणाला उशाप मागत होतो. कोणाला दया आली नाही अखेरपर्यंत. असं का म्हणता धनराजजी? मालक, अंधार झालाय. दिवाखान्यात चलावं. शिवप्रसाद अदबीनं म्हणाला. शिवप्रसाद, कशाला रे एवढी सेवा करतोस? मालक, सेवा कसली? दीन दुबळ्यांचे आपणच त्राते आहात. हा शिवप्रसाद, बस. काही बोलायचा अवकाश की सुरू तुझं रेकॉर्ड. चलायचं मित्र आत. बाहेरचा अंधार आत जीवनातला प्रकाश दाखवतोय. जीवनात कधी हार मानली नाही, पण आज अंधार पाहिल्यावर मागचे क्षण आठवल्यावर असं वाटतंय जीवन अंधारच घेऊन उभं होतं. प्रकाशाची लखेर, निव्वळ आभास. जाऊ दे. चलणार आहात? नको, इथंच बरं वाटतं. ठीक आहे शिवप्रसाद, इथेच बसतो आम्ही. जा तू. शिवप्रसाद आत गेला. थोड्या वेळानं शाल घेऊन आला. त्यांच्या अंगाभोवती शाल गुंडाळली. त्यांच्या पायाजवळ चपला सरकवल्या. पाणी आणि गुळी दिली. सारं तो मुकाट्यानं न चुकता करत होता. धनराज आपल्या स्मृतीत हरवले होते. प्रसन्न त्यांच्याकडे पाहत होता. सभोवताली रात्रीची काळी चादर पसरली होती.
कसं वाटतंय धनराज? धनराजनं ग्लानीतच उत्तर दिलं. ठीक आहे. माझ्याकडे बघणार नाहीस राजा? ग्लानीतच खूप प्रेमळ शब्द जाणवले. हाताचा स्पर्श जाणवला. मातारामजींचा हा स्पर्श नाही, हरीचाही नाही आणि विजयचाही नाही. इतका गोड आवाज आपण ऐकलाच नाही. मग मग कोणाचा स्पर्श आहे हा? धनराज आपल्याच मनाला विचारित होता. खरं तर त्याला डोळे उघडावेसे वाटत नव्हते. 21 दिवसांच्या विषमज्वरानं धनराजला पूर्ण खिळखिळं करून टाकलं होतं. मातारामजी केव्हा तरी येऊन पाहून जात होती. घरात कसली तरी गडबड चालू होती. त्या क्षणाला समजल्यासारखं वाटलं तरी दुसऱ्या क्षणी विस्मरण व्हायचं. कोणालाच त्याच्याजवळ बसायला वेळ नव्हता. नाही म्हणायला रामबाई दिवस रात्र त्याच्या अवतीभोवती असायची. रामबाई, घरात काय चालू आहे काय ग? भाई, तुम्ही ठीक व्हा अगोदर, मग सांगते. तरी सांग ना रामबाई. लग्नाची तयारी चालू आहे. धनराजनं कोणाच्या लग्नाची तयारी आहे हे पण विचारलं नाही. 9 दिवसांचा विषमज्वर झाला असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मातारामजींनी हा संसर्गजन्य रोग असल्यानं कोणी जास्त वेळ धनराजकडे जायचं नाही असं बजावूनच टाकलं होतं. त्यामुळं कोणीच त्याच्या खोलीकडे फिरकत नव्हतं. दिवस दिवस धनराज ग्लानीत असायचा. रामबाईकडून लग्नाचा विषय ऐकल्यावर त्याला 3-4 वर्षांपूर्वी पूनमला विचारल्या प्रश्नांची आठवण झाली आणि पूनमचे विचार त्याच्या मनात फेर धरून नाचू लागले आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. भाई, हसता तुम्ही? स्वप्न पडलं का जागेपणी? रामबाईंचा प्रश्न धनराजनं ऐकला होता, पण मनातल्या मनात तो पूनमला विट्टीदांडूचा खेळ शिकवित होता. अशी टोलवायची विटी. सरपट्टी टाकली की झेल घेता येत नाही. पहिल्याच मारण्यात अगदी टोकावर मारलं ना की दुसरा फटका असा जोरात मारायचा की विट्टी पडल्यावर तिथून उडी मारणं अशक्य होईल. कळलं? तू असं काही गोलमाल बोलतोस की काही सुचतच नाही. मग समजत नाही तर खेळूच नये. असं काय रे, नेहमी रागवत असतोस? शिकव ना जरा. आण ती विट्टी. जमिनीवर फुंकर मार. म्हण, हल्ली गेली साफसूप. ठेव विठी. दांडू मध्यभागाकडे पकड. हो, आणि प्रथम हळूच मार आणि लागोपाठ त्याच विटीला दुसरा फटका मार. मला नाही जमत. जा तर, मी नाही शिकवत. मला सूरपारंब्या खेळायला आवडतो. चलतोस वडाखाली? नाही, मला नाही आवडत झोके घ्यायला. तू काहीच माझं ऐकत नाहीस. मग मी आईला विचारणारच नाही. नको विचारूस. तुझ्याशी कोण लग्न करील? काही येत नाही तुला. एक खेळ येत नाही. पाहता पाहता पूनमच्या डोळ्यात पाण्याचे टपोरे थेंब उभे राहिले. धनराजला मनातून कसं तरी झालं. खाली मान घालत तो म्हणाला, रडू नकोस. धनराजच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. रामबाई त्याच्याजवळ गेली. त्याच्याजवळ बसत म्हणाली, भाई, असं रडता कशाला? माताजी आली नाही अजून. येईल बरं. खूप दिवसात दिसली नाही. भाई, तापामुळं तुम्हाला तसं वाटतंय. 9 दिवसांचा विषमज्वर वाढला होता. लग्नाची तयारी झाली होती. मुहूर्त शेवटचाच होता. शेवटी रामबाईवर धनराजला सोपून केवळ 2 दिवसांसाठी सारीच मंडळी लग्नाला गेली होती. रामबाई हे सारं जाणून होती. म्हणूनच ती त्याला सांभाळत म्हणाली, तापामुळे तुम्हाला दिवसाचा अंदाज येत नाही. 2 दिवसानंतर सारी परतली होती. मातारामजीनं घाईघाईनं धनराजच्या खोलीत प्रवेश केला होता. धनराज 18 दिवस पलंगावर ग्लानीत पडून होता. अतिशय थकला होता. मातारामजींचं मन भरून आलं. तिनं जवळ जाऊन पटापट त्याचे मुके घेतले. कधी नव्हे ते आपण माताजीजवळ आहोत या भावनेनं धनराजला बरं वाटलं.
समजायला लागल्यापासून मातारामजीविषयी भीतीयुक्त आदर वाटत होता. त्या क्षणीही त्याला जाणवलं की आपणच नव्हे तर या वाड्यात राहणारी माणसं सुद्धा तिला घाबरत. हरी आणि विजय तर तिचा नुसता आवाज आला की खेळ सोडून पळत. हे का घडत होतं हे कोणाला सांगता येत नव्हतं. ती कोणावर कधी खूप रागावली असं कधी दिसत नव्हतं. एवढंच काय, मुलांना कधी मारलंय असंही कधी घडलं नव्हतं. पण तिची आरपार जाणारी नजर पाहिली की पाहणारा खाली मान घालून उभा राही. मातारामजी दिसायला सुंदर होती. ती सर्वांना सुंदर वाटायची. हिऱ्या मोत्याच्या लखलखत्या दागिन्यात ती म्हणजे एक अनभिषिक्त सम्राज्ञी होती. धनराज मिटल्या डोळ्यांनी मातारामजीची अनेक रूपं न्याहाळत होता. कधी नव्हे तो तिचा निकट स्पर्श अनुभवत होता. रामबाई, भाईला मोसंब्याचा रस द्या. काही काही कमी पडू देऊ नका. केसावरून हात फिरवत मातारामजी म्हणाली. पुढच्या वर्षी भाई इथे राहणार नाही. मिटल्या डोळ्यांना जाणवलं की मातारामजीच्या डोळ्यात अश्रू आलेत. का बरं? 7व्या वर्गानंतर इथं शाळा नाही. तिचा हुंकार ऐकला धनराजनं. रामबाईला सोडून जायचं ह्या कल्पनेनं तो मिटत होता. बऱ्याच वेळानं मातारामजी गेली आणि धनराजला परत तापानं वेढलं. उतरत्या दिवसांचा ताप पुन्हा जोर करून उठला. त्याच्या कमजोर मनावर आघात झाला. रामबाई घाबरली. कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत ती ओरडली. बाईजी, बाईजी, लवकर या. पण हाक ऐकून हरी धावत आला. कितीतरी दिवसांनी हरी भाईला पाहत होता. त्याचा अशक्त निस्तेज चेहरा पाहून हरीनं पटकन त्याला मिठीच मारली. भाई, भाई, डोळे उघड रे. तापाच्या ग्लानीत हरीचा अस्पष्ट आवाज धनराजच्या कानात शिरला. त्याच्या डोळ्यांतून कढत अश्रू बाहेर पडले. हरी तर मुसमुसून रडायलाच लागला. त्याला आवरत रामबाई म्हणाली. हरीबाई, हरीबाई, अगोदर डॉक्टरांना बोलवा. भाईंचा ताप चढतोय, जा लवकर. डॉक्टर आले. त्यांनी तपासून सांगितलं, विषमज्वर पुन्हा एकदा उलटलाय. आता अजून 21 दिवस धनराजला जपावं लागेल. मातारामजीनं तर हात टेकले. रामबाईंच्या डोळ्यांतून धारा लागल्या. एवढा अशक्त धनराज, त्याला हे पेलवणार कसं? काय एवढे भोग द्यावेत चिमण्या बाळाला? असं कोणतं पाप केलं या लेकरानं? पूर्वजन्मीचं पाप फेडायला माझ्याजवळ यावं त्यानं. माझी सेवा कमी पडली तर माझा सोन्यासारखा मुलगा जाईल. धनराज, धनराज, मी तुझी आई आहे रे. अरे दूध पाजलंय मी तुला लहानपणी, ते कधीच कळणार नाही तुला. म्हणून हे आतडं तुटतंय रे. तुझ्या आईनं 9 महिने उदरात वागवलं, पण नंतर तू रामबाईचा झालास. हो हो, रामबाईचा झालास. आणि म्हणूनच तुला वाचवण्याकरता रामबाई आपलं प्राणपणाला लावील. असा निश्चय मनातल्या मनात केल्यावर रामबाईला बरं वाटलं. उगवता दिवस मावळत होता. धनराज अशक्त होत चालला होता. दिवसाग्लानीत त्याला खूप स्वप्न दिसायची. बोलण्याचं त्राण त्याच्याजवळ नव्हतं, पण झोपेत मात्र तो सर्वांशी खूप बोलून घे. बरं का हरी, चिंचा खूप लागल्यात. तू नको येऊस. माताजीला कळता कामा नये. अरे साऱ्या तुलाच देईन. तू माझा छोटा भाऊ ना. वेडाच आहे झालं. कच्च्या नाहीत त्या, गाबुळ्या आहेत. तुला नाही वास येत इथवर? आणि विजय, तू जास्त खायच्या नाहीत हं. अरे बच्चमजी, तू लहान आहेस अजून. खूप खाशील आणि खोक खोक करशील, मग माताजीला कळेल बरं. चाललोच आता. तुम्ही येऊ नका मागे. मुळीच यायचं नाही हं. रमाबाई हे सारं ऐकायची. तिच्या हृदयात कालवा कालव व्हायची. कोणी जवळपास नाही असं पाहून ती धनराजच्या गालावरून हात फिरवायची. रामबाईला हे असह्य होत होतं. वाटायचं आता कुठेतरी घेऊन जावं आणि धनराजला बरं करून आणावं. त्या दिवशी सकाळी सकाळी धनराजचा ताप उतरला होता, पण थकव्यामुळे त्यानं डोळे मिटून घेतले होते आणि अचानक शब्द आले.
कसं वाटतंय धनराज, सांग माझ्या राजा. धनराजनं प्रयत्नपूर्वक डोळे उघडले. त्याच्या पलंगावर पिताजींसारखा दिसणारा एक तरुण बसला होता, अनोळखी, पण त्याच्या बोलण्यावरून तो खूप जवळचा वाटत होता. धनराज, ओळखलंस मला? धनराजनं नकार दिला, मानेनच. कसा ओळखणार म्हणा, 15 वर्षांनी इथं येतोय मी. मी तुझा बडा भाऊ कीर्तिराज. अरे, तुझा भाऊच. पटली ना ओळख? मी नानी आजीकडे राहतो, आठवतं तुला? बरं, सध्या काही आठवू नकोस. झोप हां. मी आहे ना, मी आहे, काळजी करू नकोस. अरे, पाहता पाहता 2 दिवसात तू धावायला लागशील. धनराजला एकदम हलकं हलकं वाटलं. आपल्याला मोठा भाऊ आहे हे पाहूनच त्याचं मन भरून आलं. डोळ्यातून पाणी काढायचं नाही. अरे, मी तुला दाखवायला गंमत आणली आहे, पण संध्याकाळी दाखवीन हां. खूप वेळपर्यंत कीर्ती धनराजच्या उशाशी बसला होता. रोज कीर्ती यायचा आणि दाराबाहेर उभं राहून परत जायचा. पण मातारामजींची आज्ञा टाळून आत येणं त्याला जमत नव्हतं. पण आता मातारामजी बहूला घेऊन कुठेतरी गेल्यामुळे त्याला शक्य झालं होतं. धनराजला मांडीवर घेऊन थोपटताना कीर्तीला सारा इतिहास आठवत होता. कीर्ती असेल त्यावेळी 12-13 वर्षांचा. एक दिवस नानी आजी त्याला जवळ घेऊन म्हणाली, कीर्ती बेटा, तुला आई हवी होती ना? मी तुझ्या पिताजींना सांगणार आहे तसं. नको नानी आजी, दुसरी आई वाईट असते. हॅट वेड्या, तुला कुणी असं खोटं खोटं सांगितलं रे? वाड्यातल्या बायका म्हणतात, कीर्ती, दुसरी आई आली की तुझे हाल होतील. नानी आजीलाही मनातून तसंच वाटत होतं. मातारामजीलाही भगवती प्रसादनं पसंत केल्यावर पहिला निरोप त्यांच्या सासूरवाडीहून आला होता. पहिल्या मुलाला दूर ठेवाल तरच हे लग्न होईल. निरोप ऐकताच भगवती प्रसाद म्हणाले होते, नको ते लग्न. पण नानी आजीनंच आग्रह धरला. जन्मभर मुलाकडं पाहत का आयुष्य घालवायचं आहे? भगवती प्रसाद, तू लग्न कर, लग्न कर. मी कीर्तीला घेऊन शेतातल्या वाड्यात राहीन. हे सारं कीर्तीनं चोरून ऐकलं होतं. तरीही नानी आजीला त्यानं विचारलं, नानी आजी, आपण माताजीला पाहायला जायचं का? त्याला हृदयाशी घट्ट धरत आजी म्हणाली, कीर्ती बेटा, या वर्षी शेतात उंदीर झालेत, औषध घालायला हवं. नोकर माणसावर वचक राहिला नाही, मला जायलाच हवं. कीर्ती, तूही चल माझ्याबरोबर. अरे, आता म्हातारी झाले ना मी, कोणाचा तरी आधार लागतो मला. कीर्ती मनोमन समजला. तेव्हापासून हा वाडा त्याला परका झाला होता. आपल्या 3 भावांना पाहावं असं खूपदा मनात येऊन हे तो चुकूनही आला नव्हता. अगदी नानी आजीचा आग्रह सुद्धा तो मोडायचा. परवा अचानक पिताजींनी लग्नाचं ठरवलं. बोलणी पक्की झाली. माताजी गावाला आली आणि सारं जमून आलं. हरी, विजय आणि धनराजसारखी गोड भावंड पाहताना लग्नाचाही आनंद झाला नाही एवढा आनंद झाला. नूतन वधूमुळे हे घर पुन्हा मिळालं ही धारणा मनात रुजली. धनराजच्या केसांतून बोटं फिरवताना त्याला सारं आठवलं. धनराजच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून त्यालाही आनंद झाला. धनराज डोळे मिटायला विसरला. कीर्ती रूपाकडे पाहत राहिला. त्याचं बलदंड शरीर न्याहाळत राहिला. बडा भाई, आता नाही ना जाणार परत गावाला? जाईन, पण अगदी लगेच येईन नेहमीसाठी. मग आता कशाला जायचं? अरे वेड्या, तुझ्या भाभीला नानी आजीकडे न्यायला नको? तिचा गुडघा मोडला बघ परवा. म्हशीनं उचलून फेकलं होतं तिला. नशीब म्हणून गुडघ्यावर गेलंय. म्हणजे बडा भाई, तुमचं लग्न झालं? तुमचं नाही, तुझं. तुला भाभी आली आहे. आता माताजी बरोबर गेली आहे ती. संध्याकाळी येईल तुला भेटायला.
तशी इथं आल्यापासून तुला भेटायला खूपदा आली, पण तुझी तब्येत बरी नव्हती ना, म्हणून आत आली नाही. बरं, थोड्या वेळानं येतो. अरे, दूध नाही घेतलंस? ते पाणी घातलेलं दूध आहे. मला मलईवालं दूध हवं. अरे वा, धनराज भाई हट्ट पण करतात तर. अरे, मलईवालं दूध घरात खूप आहे, पण सोन्या, तुला पचायला हवं ना. तू इथे झोपून 23 दिवस झालेत. मग तू खेळला नाहीस, धावला नाहीस, तर मलईचं जड दूध पचेल तुला? म्हणून तुझ्यासाठी हे हलकं दूध आणलंय. खरं तर दूध जडच. ताप आला की हलकं खावं, कळलं? बरं वाटलं की हवं ते खाता येतं. खरं ना? धनराज जीवाचे कान करून सारं बोलणं ऐकत होता. शेवटी कीर्तीच्या मांडीवर डोकं घुसळून तो म्हणाला, बडा भाई, तुझं बरोबर आहे. साळीच्या लाह्या खाऊ ना मी? कीर्ती गेल्यावरही धनराज दिवसभर खूप आनंदात होता. बाहेर पिंजऱ्यातल्या पोपटाला त्यानं शिळ घातली. गादीवर 2दा उलटं सुलटं लोळून पाहिलं. रामबाई कौतुकानं हे सारं पाहत होती. दारासमोरून जाणाऱ्या विजयला बोलावून त्यानं पतंगाचा मांजा घोटून ठेवायला सांगितला. 23 दिवसानंतर धनराजनं स्वतः उठून दूध लाह्या खाल्ल्या. संध्याकाळची उतरती किरणं झाडाच्या फटीतून जमिनीवर उतरली होती. धनराजच्या खोलीतल्या रंगीत काचांची खिडकी लखलखत होती. लाल, पिवळा, निळा प्रकाश जमिनीवर सांडला होता. झुंबरातून प्रकाश नाचत होता. काचेच्या तोरणातून तो हलत होता. चिमण्या आंब्यांच्या झाडावर चिवचिवत होत्या. खूप मोठ्या फांदीवर कावळ्यांची शाळा भरली होती. कारंजावरलं पाणी चमचमत होतं. लाल पांढऱ्या कमळांचं कारंजे भरत आलं होतं. निळी, काळी, पांढरी कबूतर गुटर गू करत अंगणात नाचत होती. धनराज खिडकीतून ऊन सारं सारं पाहत होता. खाली अंगणात कीर्ती बसला होता. धनराजला वाटलं आपण कृष्णाचा फोटो पाहतो ना, त्यातलाच कृष्ण तिथे बसलाय. संध्याकाळ गडद होत चालली तसं धनराजला अस्वस्थ वाटायला लागलं. डोकं जड झालं. पाहता पाहता त्याला ताप चढायला लागला. पण आपल्याला काय होतं हे त्याला कळत नव्हतं. तो सारखा म्हणत होता, बडे भाई, बडे भाई. रामबाईंनी लगेच कपाळाला हात लावला. चटका बसताच ती घाबरली. तिनं खिडकीतून हाक मारली, बडे भाई, वर या, वर या. कीर्ती वर आला. त्याच्या मागोमाग मातारामजी नव्या वधूसह वर आली. मातारामजी त्याला पाहून 5-10 मिनिटं थांबून घाईघाईनं गेली. जाताना म्हणाली, सुनीती, जास्त वेळ थांबू नकोस. उद्या सकाळी गावाला जायचंय ना. मातारामजी बाहेर गेल्यावरती पटकन धनराजच्या पायाजवळ बसली. कीर्तीनं त्याला हळूवार हाक मारली, धनराज, अरे डोळे उघड रे. बघ बघ, तुझी भाभी आलीय. घुंगट ओढलेल्या धनराजच्या वहिनीला रडू आवरत नव्हतं. त्याच्या पायाला धरून ती मनात म्हणत होती, देवा, लवकर लवकर बरं होऊ दे भाईंना, लवकर बरं होऊ दे. सुवर्ण फुलांनी तुझी ओंजळ भरीन. कीर्तीलाही धनराजच्या तब्येतीबद्दल वाईट वाटत होतं. डोळे भरून येत होते. सुनीती, उद्या जायला हवं, पण मन घेत नाही. मला पण जावंसं वाटत नाही. अगं, नानी आजी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असेल. फार फार वेडी आहे ती. प्रेमाशिवाय तिला दुसरं काही सुचत नाही. उद्या नाही गेलो तर ती वेडी होईल, वेडी. आपण लवकर येऊ, अगदी लवकर. माझं मन धनराजभोवती घुटमळतंय ग. पण काय करू? धनराजच्या कपाळावर डोके ठेवून कीर्ती हुंदके देत राहिला. मनातून त्याला स्वतःला खूप अस्वस्थ वाटत होतं. का कुणास ठाऊक, पण धनराज पुन्हा दिसेल की नाही अशी त्याला भीती वाटत होती. कधीही न पाहिलेला धनराजविषयी मनात इतकं प्रेम का दाटून यावं हेच त्याला कळत नव्हतं. बडा भाई, उद्या जायचंय ना. बडी भाभी, उठा आता, उठा. भाईंना मी जीवाच्या करारानं जपेन. खरंच रमाबाई. कीर्तीने पटकन रामबाईंचे हात पकडले.
ते हात घट्ट पकडत रामबाई म्हणाली, बडे बाबू, भाई मला मुलासारखे आहेत, काळजी करू नका. चल सुनीती. इच्छा नसताना कीर्तीच्या मागोमाग सुनीती गेली. सकाळी ताप उतरताच धनराजने पहिला प्रश्न विचारला, रामबाई, भाभी कुठे आहे? बडी भाभी गावाला गेलीय, लवकर येईल. बडे भाई आणि बडी भाभी खूप खूप रडले. तुमच्यावर त्यांचा खूप लोभ. तुम्ही बरे व्हा एकदासे, मग जाऊ हा त्यांच्याकडे. धनराजने मान डोलावली. 42 दिवसानंतर धनराजचा ताप उतरला. डॉक्टरांचं म्हणणं पडलं धनराजला हवा पालट म्हणून न्या कुठेतरी. माताजी, आपण बडेभाईंकडे जायचं? नाही बेटा, आपण पुण्याला जाऊ. बडी भाभीला भेटायचंय. जन्म पडलाय अजून, तुला काही कळत नाही. धनराजला कळत नव्हतं मातारामजीला बडेभाईंकडे जायला काय हरकत आहे, पण तिला उलट काही विचारावं असं वाटलंच नाही. धनराज खिडकीकडे तोंड करून पडून राहिला. आकाशाचा छोटा तुकडा त्याच्या वाटणीला आला होता, पण निळ्या काळ्या आकाशात चमचमणाऱ्या तारका त्याला कधीच मिळणार नव्हत्या. त्यानं थकून डोळे मिटून घेतले. मातारामजीची जाणारी पावलं त्यानं ऐकली. या कुशीवरून त्या कुशीवर होत तो रडत म्हणाला, रामबाई, बडी भाभीला भेटायचंय. तुम्ही पुण्याला जाऊन या, तब्येत छान होऊ द्या. गावाला काय केव्हाही जाता येईल. रामबाईलाच काय, धनराजला पण माहीत होतं मातारामजी जीव गेला तरी शब्द बदलणार नाही. डोळ्यांसमोर न पाहिलेली भाभी उभी होती आणि प्रेमळ भाई उभे होते. त्याने मनोमन त्यांना नमस्कार केला. रात्र अंधारून रुसून बसली होती. चमचमणाऱ्या चांदण्यांचा हार तिला हवा होता, पण तो आकाशात खूप उंच होता. तिने किती वेळा चंद्राला हा हार मागितला होता, पण हार मागितला की तो पार त्या दिवशी आकाशातून पळून जायचा. नेहमीच झालं होतं असं, आणि म्हणून आज रात्र रुसली होती. धनराजला वाटलं आपण ही रुसून बसावं, म्हणजे माताजी ऐकेल कदाचित. पण पिताजींचंही माताजींनी कधी ऐकलं नाही. ते एवढे शिस्तीचे पण मनानं साधे भोळे, कधी जास्त बोलायचे नाहीत. एकदा एक साधी इच्छा त्याने सांगितली होती, आपण आज घरी न जेवता वाड्यातल्या सर्व लोकांबरोबर जेवूया. पण माताजींनी ती साधी असणारी इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. एकदा धनराजला घेऊन त्यांना फिरायला जायचं होतं, पण माताजींनी 1000 कारणं सांगून त्याच्याबरोबर पाठवलं नाही. आणि काही क्षणातच स्वतःबरोबर घेऊन गेली. कितीही रुसलं तरी माताजी ऐकणार होती? धनराजनं मनाशीच नाही म्हटलं. माताजी दुसऱ्यांचं कधीच का ऐकत नाही? राहून राहून त्याच्या मनात येत होतं. शेवटी डोळ्यातून आगतिकता बाहेर पडून उशी भिजवत होती. त्याचवेळी माताजी पांढरी सुपारी अडकित्यात उभी धरून फोडत होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.